ए कानाडी खिडकी बंद कर जरा. रात्री 10 वाजता एका पुणे बंगलोर बसवरती झालेला हा प्रसंग. एका काकाने एका मुलाला अशी हाक मारली. ज्याला ही गोष्ट बोलली ना, तो मुलगा हळूच मागे वळला. भांडला नाही, ॲटिट्यूड नाही. फक्त एक लूक दिला. जसं काही त्याचं नाव कोणीतरी मुद्दाम चुकीचं घेतंय. तेव्हा मला वाटलं, "अरे एवढं काय अरे?" पण मग सकाळी बस एका टपरीवरती थांबली. मी त्या मुलाच्या बाजूला जाऊन चहा घेतला. त्याला बाजूला घेऊन मी विचारलं, "अरे भाई ते काल रात्री कानाडी शब्द बोलले, त्याचं एवढं काय?" हसला. म्हणाला, "अरे तुमच्याकडे तो शब्द नॉर्मल असेल, पण आमच्याकडे ना तो शब्द जरा टोचतो." आणि मग त्याने जी स्टोरी सांगितली, भाई खरंच हेवी होती. तो म्हणाला, "पूर्वी बॉर्डर साइडला कन्नडा बोलणारी आणि मराठी बोलणारी जी लोकं होती, ती एकोप्याने राहायची. तेव्हा मराठी बोलणारी जी लोकं होती, त्यांनी कन्नडाचं कानडी केलं. तेव्हा ती बोलायची एक सवय होती. पण प्रॉब्लेम जो आहे ना, तो नंतर झाला. जेव्हा लोकांना वाटू लागलं, की आपल्या खऱ्या भाषेचं नाव लोकं बदलू पाहतायत. आणि खरं सांगायचं झालं, तर हा मुद्दा मला दादाचा पटला. कारण भाषा म्हणजे फक्त कम्युनिकेशनचं साधन नसतं. त्यात माणसाची ओळख असते, त्याचा स्वाभिमान असतो. तू वारंवार एखाद्याचं नाव चुकीचं घेत राहिलास, तर एका पॉइंट नंतर त्याला वाईट वाटणं हे साहजिक आहे. त्या दिवशी मला एक गोष्ट कळली, की आपण सहज एखादा शब्द बोलून जातो, पण समोरचा ती गोष्ट आयुष्यभर ऐकत आले. तेव्हापासून एक सिंपल रूल आहे. कन्नडा म्हणजे कन्नडा. जे ज्याला म्हणतात त्याला तेच म्हणायचं. बाकी त्या बसमधल्या काकांसारख्या जुन्या खोडांना वेळ लागेल, पण आपण आपल्यापासून सुरुवात करूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, अप्पा पोटॅटो.